आपला ब्लॉग यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही आमच्या कॉलेजची ट्रिप वेटनजॉयला चालली आहे। तर त्यासाठी आम्ही आता इकडे बसलेली आहे आमची। पूर्ण व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला Yeah, boy. तर मंडळी आता आलोय आम्ही एकविराईच्या दर्शनाला। किती वर जायचं आहे अजून? किती वरती यायचं म्हणजे तुम्हाला 15 मिनिट चालायला लागणार आहे। हा, जर टू व्हीलर घेऊन आला तर वर जाता येते, बस फोर व्हीलर घेऊन आला तर गाडी खाली लावा आणि वर चालत जावा। ही बघा आता आमची दाखवतो तुम्हाला कशी चालायला लागले। रोम रोम भाइयों। मित्रांनो, अजून इथे चालायला येऊन आम्हाला 5 मिनिटं व्हाय नाही तरी सगळे आता दमले तिथे। कसं वाटतंय चालून? वर गेल्यावर खाली तर कावेरी ताई सांगा कसं वाटतंय इथं येऊन? तुम्ही आलाय आधी तुम्ही पुढे व्हायला पाहिजे गाईड म्हणून, सगळ्यात मागे थांबलाय तुम्ही। हे काय बरोबर नाही, हे काय बरोबर नाही, पुढे थांबायला पाहिजे। पोरं आपली रस्ता चुका लागले सगळी। खूप थकले, आता भूक लागली माहिती का? तर मंडळी लोक बसल्यात बघा आमची, दमल्या सगळी। वी आर हिअर टू वेट एन्जॉय। चलो तर मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलोय एकविराईच्या मंदिरात दर्शनासाठी। अभिषेक काय वाटतंय? खूप छान वाटतंय आणि एकदम सुंदर असं हे मंदिर आहे। एवढं चढून वर आल्यावर पाहिलं का अजून? गेलाय का मंदिर? पाहिलं का अजून? गेलाय का मंदिर? तर मंडळी आता आमचं एकविराईचं दर्शन झालंय। रोहित कसं वाटलं दर्शन घेऊन? एक नंबर वाटलं। जरा 10-15 मिनिटं चालायला लागले, खरं एक नंबर दर्शन झालंय, मस्त दर्शन झालंय। पावसाळ्यात तिकडे आलेलं भारी वाटेल, तुम्ही नजारा बघा इकडला, मस्त वाटते पावसाळ्यात तिकडे। आमचे पोरं अजून फोटो काढत बस। दर्शन भारी झालं आमचं, आता चाललो आम्ही वेट। नाश्ता करायचा का नाही? हॅलो गाईज, वेलकम टू आपला व्लॉग। तर मंडळी आता आम्ही एकविराईचं दर्शन घेऊन चांगलं जरा नाश्ता बिष्टा करून आता बाहेर चाललोय। आता बीत डायरेक्ट जाणार वेटनजॉयला। ही आमची बस आहे, इकडे सगळी पोरं बसल्या त्यात। आता वेटनजॉयला गेल्यावर तिथं आम्हाला भरपूर आणि फिरायचं आहे, त्यामुळे आम्ही काही जास्त खालीत बसलो नाही। चला तर मग भेटू आता वेटनजॉयला। Let's get started. तर मंडळी आता आम्ही इथं वेटनजॉयच्या दारात पोहोचलोय। हे आमची तिकीट आहे, तिकीट दाखव रे। तिकीट हे आमची तिकीट आहे। आणि आपण काय आलोय, कसं काय आलोय जरा सांग कॉन्टेक्स्ट जे काय तर। अरे आपल्या कॉलेजमध्ये गॅदरिंग होतं, गॅदरिंगला आपण वेटनजॉयवाल्यांना स्पॉन्सरशिपसाठी आपण रिक्वेस्ट केली होती, त्यांनी आपल्याला स्पॉन्सर्स केलं होतं। तर आपल्याला त्यांनी 40 तिकीट्स दिलेत स्पॉन्सरशिप म्हणून आपल्या इव्हेंटसाठी। सो आपण आता ते गिफ्ट वाउचर्स म्हणून आपल्याला ते ऑफलाईन भेटले होते। सो आपण आता ते गिफ्ट वाउचर्स यूज करणार वेटनजॉयमध्ये अम्युजमेंट पार्कसाठी। तर तुम्हाला पण असं काय करायचं असलं तर संपर्क करा। कुठं करायचं सांगा ना त्याचं काय। आपण डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक टाकतो, त्यावर तुम्ही त्यांना अप्लाय करा स्पॉन्सरशिपसाठी। हे बघा आमचे कार्यकर्ते आधी येऊन थांबल्यात। कौन है लोग? उंबड तुझा भाऊ बघती, 2 भाऊ आहेत तुझे। पोचलं नाही ना तोवर यांचा फोटो चालू। अरे नंतर काढा फोटो।
तर मंडळी आता आम्ही इथं वेटनजॉयमध्ये आलो आहे आणि आमचं तसं अम्युजमेंटचं तिकीट होतं, पण इथं आम्हाला कळालं की आमचं त्यात वॉटर पार्कचं पण इन्क्लूड आहे. मग आम्ही काय ड्रेस बीस काय घेऊन यायला नव्हतो. मग आता इथं आलो आम्ही कॉस्ट्यूम खरेदी केले, म्हणजे भाड्यावर घेतल्यात सगळ्यांनी. आणि आता थोडी पोरं आमच्या आत गेले, थोडी पोरं इथे थांबल्यात अजून. आता आम्ही लगेच चाललो आहे. तर सगळ्यात आता तुम्ही स्लाईड बघून घ्या. आता आम्ही सगळ्या स्लाईड एन्जॉय करणार आहे, त्या तुम्हाला दाखवूनच. चला तर भेटू आता. कौन है ये लोग? तर मंडळी आता आमचा वॉटर पार्क फिरून झाला आहे आणि आता आम्ही चाललो इकडे अम्युजमेंट पार्कला फिरायला. तर इथं अजून आता ऊन खाली आलो म्हणून आम्ही आता इकडे फिरायला आलो आहे. इथं अजून आपल्याला भरपूर राईड करायचे आहेत. तर आमची पोरं आता थकल्यात जरा वॉटर पार्कमध्ये, तरी पण एन्जॉय करायला म्हणतात. रोया करायचा काय एन्जॉय यात? नक्कीच नक्कीच. सगळ्या राईड घ्यायच्या खरं. सगळ्या काय आता शक्य होतील असं वाटत नाही. पोरांनी लय वेळ घालवला वॉटर पार्कमध्ये. तोवर जाऊ नका कुठं. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दस सांग कशी राईड वाटली ते? आम्ही आत्ता ही राईड केली. खेळ खतम राईड आहे. घनश्याम अरे हा सॉरी बसलाच नाही. कशी वाटली राईड? एकदम भारी वाटलेली आहे. धोका खेळायची तेवढी. खरोखर सांगायचं खूप खरोखर सांगायचं. कुठे कुठे गेला? तुम्हाला फिरवत होता अख्खा पोल. हा हे बघा यावं नाही कळतं. या माणसानं रील काय ते राईड बघायला नाही ना, खाल्लं उभारून बघितलं. आतनं काय एक्सपिरियन्स नाही केलं. अरे आधीची राईड तुम्ही बसला, त्याच्यानंतर त्याच्या आधी बसलो मी. चल झूठा. संदेश उभट बोला. सज्जन दाखवून बस आता जी राईड कशी वाटली? सकाळी नंबर वाटले. आताची पण फाटून आली आता. बस आणि परत नाही करणार भाई मी अशी राईड. परत बस हवा निकल. असे किती राईड करणार नाही? सकाळपासून प्रत्येक राईडला म्हणतोय लय ही खतरनाक करणार राईड नाही, ती करणार नाही. मग करणार काय तू? लय खतरनाक राईड नाही आमची. आम्ही 10चं नाव घेत होतो म्हणून आमच्या हिंमत येत होती. तसं काहीच विषय नव्हता. 10 आमचं मोटिवेशन आहे. आमचं मोटिवेशन आहे. 10चं नाव 10 मुळे आम्ही इतक्या राईड केल्या. पण त्याचीच पडलेली आज. हो. तर मंडळी आता आम्ही या लंका दहन शो बघायला चाललोय, जो की 5D आहे. आता बघू कसा बघायला मिळतो. आम्ही आता रावण दहन करून येतो. तर मंडळी आता आम्ही 5D शो बघून आलोय. त्यातलं रामायणातला जो लंका दहनाचा प्रसंग होता तो त्यात दाखवलाय. अभिषेक सांगेल तुम्हाला कसा वाटला? खूप छान असा होता लंका दहन हे खूप छान असं दाखवलेलं 5DX मध्ये. चेअर अशी हलती, पाणी येतं. हा म्हणजे ते लंका दहन असतो त्यावेळी झोर येतो सगळीकडनं. त्यानंतर ते पाण्याचा काय सीन असला तर पाणी सगळं येतंय. आजपर्यंत मी कुठला 3D पिक्चर बघायला नाही, तर आज पहिल्यांदा मी 5D शो बघितलाय. जर तुम्ही इकडे आला वेटिंग केला तर हा शो मिस करू नका. नक्की बघा. संदेश
बघता काही राईड्स आदित्य अजित 10 साठी केल्या, कारण की तो घाबरत होता. मग तो बोलला का माझा अनुभव तुम्ही घ्या, कारण की त्याचे फाटते. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. ओंबड आवडती राईड कुठली? कुठली? एरोप्लेन. बसलाच नाही अर्ध्या राईड मध्ये. बस कुठली? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मग तेच म्हणलं ना तुला. हा पाण्याची. तुला रे काय म्हणला? मोठी राईड पेंडुलम वाली होती. पेंडुलम की आम्हाला डायरेक्ट स्वर्गात नेत होती, परत पृथ्वीवर आणलं होतं. डायरेक्ट स्वर्गात नेत होती, परत पृथ्वीवर. पेंडुलम कारवाली एक नंबर. पेंडुलम वालीच आवडली. पेंडुलम वाली. कारची. दीप्याने मी खऱ्या आयुष्यात कधी फोर व्हीलर चालली नाही, चालच खुश झाले म्हणून भारी वाटायला लागली तुम्हाला. पेंडुलम आवडली. पेंडुलम. पेंडुलम नाही मग जेड फोर्स. कार तुझं झाले रे. वॉटर राईड. सगळ्यात जास्त कशात आली? सगळ्यात जास्त मजा वेव्ह पूल मध्ये आली. आत आलाच नाहीस तू. वेव्ह पूल मध्ये आत. तुझ्या माग होतो मिळाले, तुझ्या माग. पुढे यायला पाहिजे होता, पुढे यायला पाहिजे होता. फोन पण पडला तरी आला. हा सकाळी सोडून. हा तू बोल फक्त मी टाकतो. खूप वाईट राईड होती ती. मला आवडली, माझी फाटली पण मला लय आवडली. एरोप्लेन वाली. एरोप्लेन वाली. कुठली? एरोप्लेन वाली. एरोप्लेन वाली. कुठली? वॉटर राईड. टॉवर वाली. जेड फोर्स. पेंडुलम. एरोप्लेन वाली. एरोप्लेन वाली. बोल. पेंडुलम. सगळ्यात पहिले एक राईड केली बोटची, ती खूप भारी वाटली मला. त्याच्यानंतर लय हाल झालं. त्याच्यानंतर नमस्कार केला, बाजूला झालं. चला. त्याला माझ्या भावाला तिसरी बारी होती. आणि माझी गँग नीट हेल्पफुल होतं सगळ्या राईड साठी. मी ते डोळे बंद करून होती ना अरे काय बघितलं का नाही मग? सगळे नंतरच्या राईड्स मी डोळे ओपन करून एन्जॉय केले. वा. इन शॉर्ट एन्जॉय फुल्ली एन्जॉय. थांब 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 थांब. मित्रांनो आता आमचं वेटंडे सगळं दोन्ही पार्क फिरून झालेत आणि आता आम्ही घरी चाललोय. आता आमच्या बसमध्ये चाललोय. ही बघा कावेरी आमची मैत्रीण. हिनं घरातून येताना आमच्यासाठी डबा आणलेला, त्यामुळे सकाळची आमच्या जेवणाची सोय झाली, कुठं बाहेर खावं लागलं नाही. आणि कुणी आणलेला? संजना, शिवानी, कावेरी, संजना, शिवानी, शाश्वती आणि वैष्णवी या आमच्या मैत्रिणी डबा आणून आमचं सगळं जेवणाचं काम एक नंबर केले. आणि हे घनश्याम दादा आमचे, हे बघा अजून हातात हे बिल आहेत सगळी. फोन भिजला माझा राव. फोन भिजलाय असू दे. तर नियोजन कोणी कोणी केलं जरा सांगा ट्रिपचं. ते बघ तिकडे फोटो काढ. ते इकडे बघे. ट्रिपचं नियोजन कोणी केलं सांग. ट्रिपचं नियोजन शिवम आकडे. तर ट्रिपचं नियोजन या सगळं शुभम वाकडे, घनश्याम कदम, अभिषेक कटाळे, सौरभ ठाकूर यांनी केले. त्यामुळं त्यांचं खूप खूप आभार. तुला काय म्हणायचं आहे? नाही मला काय नाही बोलायचं. मी खूप एन्जॉय केलं. 4 वर्षात पहिल्यांदा आलते ट्रिपला ह्यांच्यासोबत, पण छान वाटलं. कॅमेरा कसं काय बोलन इकडे बघ. हॅलो एव्हरीवन. हॅलो सायनिंग ऑफ फ्रॉम गुड नाईट. भूक लागली आता. ढाब्यावर थांबू, खाऊ आणि घरी जाऊ. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. ओके, सी यू. भेटू आता पुढच्या व्हिडिओ. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो.